सो हाय गाईज, माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्वागत आहे कोकणातल्या. हे सगळं तुम्ही बघताय जे चुलीवर चालू आहे, मसाला वगैरे करतो आहे आम्ही. ॲक्च्युली इथे फ्रीज नाही आहे, सो डेली मसाला करायला लागतो जर नॉनव्हेज वगैरे असं स्पेसिफिक बनायचं असेल तर. आणि आजचं स्पेशल आहे चिकन कोंबडी वडी. हा स्पेशल मेनू आहे आमच्याकडे. आज जरा पाहुणे येणार आहेत जेवायला, सो सगळं चालू आहे जेवण. चुलीवर जे चिकन बनतं ना भाई, ऑसम. तोड नाही त्या चिकनला, कसल्या कुठल्या मसाल्याचे तोड नाही. एकदम यम्मी बनतं चिकन. गावचं पाणी, चूल मस्त. आणि ते सगळं खोबरं बिबरं खेचणं चालू आहे, सगळी तयारी चालू आहे. सो हा सगळा मसाला आहे, आता वाटायचा आहे मिक्सरला. एवढा ते वड्याचं पीठ आहे, चिकनचं कटिंग चालू आहे, छोटे छोटे पीसचं डिस्कशन चालू आहे. हा 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 आमच्याकडे असंच करतात. समझने वालों को इशारा काफ़ी है. चलो, भात इथे चढलाय चुलीवर. चलो, मसाला वाटून घ्या. फुल कसं वाटतं ना गावाला, फुल लाईटिंग, बांगड्या विंगड्या, मंगळसूत्र, टिकली. मुंबईला कधी लावतच नाही लाईटिंग. चला, आता चिकन फोडणीला देणं चालू आहे. मस्त मसाला तेलावर फोडणी दिली आहे. सो असं चिकन सुक्का आणि असं ओला, असं 2 टाईपचे करतात. आणि मग वडे, असं ग्रेव्ही आणि असं सुक्कं चिकन, हे असे दोन्ही टोपं चढली आहेत. कोकणातले लोक असं करतात, म्हणजे वेगवेगळा रस्सा आणि एक हे घट्ट. मस्त लागतं, यम्मी लागतं एकदम. चला, जरा हात मारून घेते त्याच्यात, आता लागेल खाली. चांगला पेटलाय. मिक्स चला, जरा बाहेर राऊंड मारून येऊया, बघूया मुलं काय करतायत ते. बघा, हा बघ, असं खातोय बघ आंबा. याला कोण ओळखत, घरचं दाखवलं ना, कोण ओळखणार पण नाही याला. पडलेले आंबे असे धुवून वगैरे साईडला ठेवलेले ना टपात, ते उचलून जाता येता खात बसतात. थोबड्याला लावतो अंगभर. अजून आंघोळ नाही झाली यांची. सगळं काम झालं, जरा यांना बुचकवून काढा आरामात. दुसरा तो वापसाच्या मागे गेलाय तिकडे फोनवर बोलताना. तर ते मँगो नाही बोलत, आंबा बोलतात, आंबा. भुंगा चालू. काय झालं प्रॉब्लेम याचा? असा कानात जातो ना आवाज, जेव्हा हे लोक रडतात तेव्हा. आल्याचं काय माहिती. ह्याला ओळखतात का तुम्ही? गावचा एक गरीब पोरगा बिचारा. हे काय आंबा पडला म्हणून रडतोय तो. आंब्याचा वाटा तो काय पडलेला उचलून खाणार काय हा पागल. त्याच्या नादाला लावून आज काय परत आपल्याला टाईम नाही. चलो बॅक टू आपले प्रविलियन. जेवण झालं आहे, सुक्का इथे झालं आहे, ओला, सुक्का ओला. हे बघा, हा
ओला म्हणजे रस्सा असतो नुसता हाडांचा वगैरे असं हे करून आणि तो सुका का एकदम रेड कलर आला आहे ना. असं वास पण एकदम मस्त यम्मी. भूक लागली लवकर पाहुणे जेवले ना पटकन पहिला जेवायला बसतो. तर झालं आहे सर्व. आता वरडे करे काकी आणि सासू. आता पंगत तोपर्यंत वाढायला घेते. आता काय मला जास्त व्हिडिओ परत शूट करता येणार नाही. सगळ्या लोकांचा पाहुण्यांचं वगैरे जेवण वगैरे होऊ दे. मग संध्याकाळी आपण बाहेर जाणार आहे तर तिकडचं आपण मला व्ह्यू दाखव. सो आपलं जेवण वगैरे बनवून झालेलं होतं. आता काय रात्रीचं काय जेवण नाही बनवायचं आहे. आता इथे आम्ही आलो आहे एक म्हणजे नातेवाईक राहतात ते एकदम जरा एंड म्हणजे काय बोलतात ॲक्च्युली ते खूप लांब राहतात. सो जरा तिथे जाऊन येतो आहे. त्यांच्याकडे जाताना जो व्ह्यू आहे निसर्गाचा त्याला एकदम असं बोलतात ना असे डोळे तृप्त होतो असा व्ह्यू आहे. आणि मी माझ्या मुलांबरोबर चालली आहे सगळ्या तिथे. व्ह्यू बघा. आत्ताचा जो तुम्हाला व्हिडिओ जे दाखवतो आहे याच्यात फक्त व्ह्यू आहेत बस. बाकीचं असं काय स्पेशल नाही आहे. बट जे व्ह्यू आहेत जे आपल्या मुंबईला वगैरे भेटत नाही ते व्ह्यू आहेत. नेक्स्ट टाइम विचारायची नदी भरली का नेक्स्ट टाइम विचारायचं. मग यायचं. तुम्हाला वाटत असेल मी असं का बोलली नदी भरली तरच यायचं. नदी भरली म्हणजे पाऊस मजबूत पडून झाला आहे कोकणात. पाण्याचे शॉर्टेज नाही आणि मग यायचं. हे बघा जर झूम केला आहे ना डोंगरावर अक्षरशः ढग उतरले. तुम्हाला कितपर्यंत काय म्हणजे असं एकदम कसं दिसतं माहीत नाही. बट ते जे ढग आहेत ते डोंगरावर उतरले. तिथे डोंगर आहे आणि पुरातन काळातलं मंदिर पण आहे एक तिथे. ते जायला आता ॲक्च्युली आता खूप जंगल आहे त्या वाटा वगैरे नाही आहेत. बट असं आहे मस्त आहे. पुढे तुम्हाला दाखवते व्यवस्थित नीट झूम करून. हे बघ हे डोंगर त्याच्यावर असे ढग उतरले अर्ध्याच्या असं खाली झाकले. मस्त वाटतं यार. या मोबाईलमधनं व्ह्यू बघणं आणि ॲक्च्युअल डोळ्यांनी बघणं याला खूप डिफरन्स आहे. जमीन आसमानचा फरक आहे डोळ्यांनी व्ह्यू बघणं आणि ह्याच्यात. सो चला चाललो आहे आम्ही आता. इथे मुलं 2 आहेत द्वापसाकडे आणि ही नदी आहे ॲक्च्युली. माझ्या मागे जी बघतायत ना ती नदी अजून भरली नाही आहे. मी तेच जे बोलत होते ना मग अशी नदी भरल्यावर यायचं ती ही नदी. म्हणजे पाणी भरपूर मिळतं आपल्याला असं. एवढी खळखळ वाहते ना नदी पूर्ण भरून. हे आम्ही दूध घेतो आहे त्यांच्याकडनं. यांचा गोठा आहे सो दूध घेतो तिथून. त्या येतो ते वाटतं खाली तेव्हा त्याने ताजं दूध. हे बघ हा पूल आहे आणि त्याच्या खालून ती नदी वाहत आहे. असं आहे व्ह्यू हा. एक नंबर व्ह्यू. फक्त व्ह्यू. नेक्स्ट टाइम जर यायला भेटलं आणि तुम्हाला हे दाखवायला भेटलं ना ही नदी तर जरूर आवर्जून दाखवेन मी. हे माझं छोटूसं पिल्लू. तो माझा हात धरून आपलं चालतो टुकुल टुकुल टुकुल. फेस बघा. पर इस मासूम चेहरे के पीछे मत जाना बेटा बहुत शैतान है ये.
आता इथे ते नारळाच्या झाडाच्या तिथे ना अननसाची शेती आहे, म्हणजे असं लावले आहेत. इतके मस्त अननस आहे ना. कोकणातले लोक पाऊस पडल्यावर अननस आणि फणस खात नाही हा ॲक्च्युली. बोलतात चांगला नसतो, म्हणजे खराब झालेला. हां, ॲक्च्युली त्यांचं बरोबर आहे. कधी कधी फणस वगैरे लागलेला जातो, पाणी जातं त्याच्यात, तर खराब वगैरे होतो. पण जी टेस्ट आहे ना याची अननसाची, ते तुम्ही खरंच, मी मुंबईला एवढे फणस किंवा आपण अननस खाल्ले तर अजिबात नाही, चव नाही. म्हणजे असं बोलतो ना, तोड नाही. ते मुंबईचे पायनॅपल आणि हे अननस, खूप जमीन आसमानचा फरक आहे याच्यात. एकदम गोड, साखरेसारखे गोड लागतात हे अननस. याला खत पाणी नाही, काय नाही, नैसर्गिकरित्या वाढतात. त्याच्यामुळे एकदम प्युअर, ऑर्गॅनिक, एकदम मस्त. हा बघा अननस, तो बोंड असतो ना अननसाचा, तो टाकला ना, लावला तर येतात अननस. इथे एक विहीर पण आहे, ही चाफा. मस्त काय वास येतो यार. फुल भरलाय आणि तो फुलांनी. विहीर, बेडूक पण आहे तिथे, फ्रॉग दिसलं. बेडूक पण खातात लोक, गावचे खातात असं टाइमपास. पोरं लोक कसं खातात माहीत नाही. ते केळ्यांची झाडं लावली आहेत, मस्त वाटतात ना लाईनमध्ये एकदम. ते वाटतं केळ्यांची शेती करतात वाटतं. ॲक्च्युली शेती वगैरे असं काय नाही इकडे. मुंबईतली माणसं जेव्हा येतात राहायला वगैरे, तर टाईमपास म्हणून लावतात ॲक्च्युली. असं शेती नाही, मजा म्हणून लावतात. इथे हे वर चढलं ना, तिथे घर आहे ते आमच्या रिलेटिव्हचं. सो तिथे जायचं आहे आता. तेव्हा तिथे घर आहे. हे बघा, त्यांच्या घराच्या बाहेरून हा व्ह्यू. पण हा काळोख झाल्यानंतर फुल अंधार. हा भाई, फुल अंधार. टाइमपास पोरांबरोबर जरा फोटो विटो काढून घेतले. त्या ज्या मुली आहेत ना, आमच्या घराच्याच मागे राहतात. एवढ्या लांबून चालत येते, म्हणजे जे त्यांचं घर आहे इथे, तिथे राहतात. तिथे कुठे राहते ती? तिकडे पुढे घर बांधले त्यांनी, इथून 10-15 मिनिटं. आवाज द्या दीदीला. दीदी, तिथली एक मुलगी लास्ट इयरला आहे. असं काय, ते नुसतं शेताची कामं नाही करत, शिकतात पण साईड बाय साईड. लास्ट इयर आहे आणि एक आय थिंक 12th आहे, असं काहीतरी आहे. खूप चालत लांबचा प्रवास करतात. ते हँडपंपमधनं पाणी काढतात टाइमपास. हा फोटोचा व्लॉग इथेच संपवते. नेक्स्ट टाइम भेटू एक लास्ट व्लॉग निघताना आता बघू. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. फॉलो फॉर मोर.